अन्नपूर्णास किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चमचमीत अशी शेपूची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। यामध्ये आपण 2 चमचे तेल घालूया। तेल आपलं गरम झालेलं आहे। यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालूया। बारीक चिरलेली मिरची घालून घेऊया। बारीक चिरलेला लसूण घालूया। मिरची लसूण आपला भाजून झालेला आहे। यामध्ये आपण थोडीशी शिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ घालणार आहोत। छान असं हे परतून घ्यायचे। यामध्ये तुम्ही मुगाची डाळ वापरू शकता, काळा घेवडा वापरू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळ किंवा घेवडा घालून ही भाजी बनवू शकता। छान असे हे परतून घ्यायचे। इथे मी शेपूची भाजी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ती आपण आता यामध्ये घालून घेऊया। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। एकसारखी अशी भाजी आपण हलवून घेऊया। यावर त्याला आपण झाकण ठेवून ही भाजी 5 मिनिटे अशी शिजून देऊया। गॅस बारीक करून घेऊया। 5 मिनिटे झालेले आहेत। आपण आता भाजीवरचं झाकण काढून घेऊया। भाजी आपली तयार झालेली आहे। यामध्ये आपण बारीक केलेले शेंगदाण्याचे कूट घालून घेऊया। भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। भाजी आपली तयार झालेली आहे। आपण ही भाकरी सोबत चपाती सोबत खाऊ शकतो। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।